सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। श्री राम जय जय राम। 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 राम जय जय राम। श्री 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 राम जय जय राम।
श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय रघुवीर समर्थ सुखा सारिके पूर्ण वैराग्य जानते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची भागवता आणले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. आता ओंकार साधना होईल, नंतर आपण ज्ञानेश्वरीतल्या श्लोकांचं वाचन करू. नमस्कार. ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राणाकर्षण क्रियेने करूयात. जिथं बसला असेल तिथं ताट बसा. खाली बसलेला असेल तर सुखासन, क्रॉस लेग, वज्रासन, पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. खुर्चीत बसलेला असेल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बांध. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचं आहे. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचं आहे. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. सो हम, 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 सो हम. स्टॉप. आपण आता ओंकार करणार आहोत. 5 वेळा ओंकार. सुरुवातीला 3 वेळा ओंकार, त्याच्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2. आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये अ ओ म्हणायचं आहे.
आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. ओंकार घंटानादेसारखा दीर्घ असावा आणि तेलाच्या धाऱ्यासारखा अखंड असावा. एक्सेल, घर्षणयुक्त पूरक. 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 शांत शांत शांत. आपण जो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू विज्युअलाइज थम साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर भ्रूमध्यमध्ये 2 भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू विज्युअलाइज थम साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. पूरक. पूरक. ध्वनियाचं घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळवली आहे त्याचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हातांनी चेहरा कप करूया. हरिओम. भगवद्गीता अध्याय 7 श्लोक 27 त्या खालच्या ओव्या, मग श्लोक 28 त्या खालच्या ओव्या. पण ओम नमो जी आद्यापासून सुरू करू. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमति प्रकाशु मणे निवृत्ती दासु अवधारी जोजी अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे
हे तिन्ही एकवटले, तेथे शब्द ब्रह्म कवळले, ते मिया गुरुकृपा नमिले, आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी, नमस्कारली मिया तैसा पुढत पुढती तोची, मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलषित मनोरुची पुरविता तो, कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. श्लोक 27. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत, सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परंतप. तै इच्छा हे कुमारी झाली, मग ते कामाची तारुण्या आली, तेथ द्वेषेसी मांडिली वराडिक, तया दोघास्तव जन्मला, ऐसा द्वंद्व मोह झाला, मग तो आदेयाने वाढविला अहंकारे, जो धृतीसी सदा प्रतिकूळू, नियमाही नागवे सळू, आशा रसे दोंदिलू, झाला सांता, असंतुष्टीची या मदिरा, मत्त होऊनी धनुर्धरा, विषयांचा ओवरा विकृतीसी असे, तेणे भावशुद्धीची या वाटे, विखुरले विकल्पाचे काटे, मग चिरिले अव्हांटे अप्रवृत्तीचे, तेणे भूते भांबावली, म्हणून संसाराची या आडवा माझी पडिली, मग महादुःखांची घेतली दांडेवरी, येषां तंत्वगतं पापं जनानां पुण्यकर्मणां, ते द्वंद्वमोह निर्मुक्ता, भजन्ते मां दृढव्रतः. ऐसे विकल्पाचे वायाणे, काटे देखोनी सणाने, जे मतिभ्रमाचे पासवणे घेती चिना, उजू एकनिष्ठतेचा पाऊली, रगडूनी विकल्पाची या भाली, महापातकांची सांडिली अटवीची, मग पुण्याचे धावा घेतले, आणि माझी जवळीक पातले, किंबहुना ते चुकले वाटवधेया. हे शत्रुतापना भारता, इच्छा व द्वेष यापासून उत्पन्न झालेल्या सुखदुःखादी द्वंद्वरूपी मोहाच्या योगाने या सृष्टीमध्ये जन्माला येत्या वेळीच सर्व प्राणी मोह पावतात. तेव्हा त्यांना इच्छा ही पहिली मुलगी झाली, नंतर ती इच्छा कामरूपी तारुण्याला आली, यावेळी तिचे द्वेषाशी लग्न लावले, त्या दोघांपासून द्वंद्व मोह जन्मला, मग त्याचा आधा जो अहंकार त्याने त्याला वाढविले, तो द्वंद्वमोह सात्विक धैर्याला नेहमी प्रतिकूल असतो, आणि आशारूपी रसाने पुष्ट झाला असता तो छळणारा द्वंद्वमोह नियमांना जुमानत नाही. अर्जुना, असंतोष रूप दारूच्या योगाने उन्मत्त होऊन पंचविषयरूपी खोलीमध्ये विकाररूपी स्त्रीसह राहतो. त्या द्वंद्वमोहाने अंतःकरण शुद्धीच्या वाटेवर विकल्परूपी काटे पसरले, आणि नंतर निषिद्ध कर्माचे आडमार्ग खुले केले. त्या योगाने प्राणी भांबावले, म्हणून संसाररूपी अरण्यात पडले, आणि मग मोठमोठ्याल्या दुःखांच्या दाडक्याने बडवले गेले. परंतु ज्या पुण्यकर्म करणाऱ्या लोकांच्या पापांचा नाश झाला असता, ते सुखदुःखादी द्वंद्वरूपी मोहाने रहित होऊन निश्चयपूर्वक माझी भक्ती करतात. असे विकल्पांचे पोकळ अणकुचीदार काटे पाहून जे बुद्धी भ्रंशरूपी माघार घेतच नाहीत, म्हणजे बुद्धीला भ्रंश पडू देत नाहीत, ज्यांनी सरळ एकनिष्ठेच्या पावलांनी विकल्परूपी काट्यांची टोके चेंगरून मोठमोठ्या पातकांचे अरण्य मागे टाकले, नंतर ज्यांनी पुण्यरूपी धाव घेतली आणि जे माझ्या जवळ प्राप्त झाले, फार काय सांगावे, असे ते भक्त या काम द्वंद्व मोह वगैरे वाटमारांच्या तडाख्यातून सुटले. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगत् गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या सर्वांना नम्र अभिवादन। माझा आवाज बरोबर येतो आहे असं मी समजतो। भारत ही संतांची भूमी आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र सुद्धा जी आहे ती संतांची भूमी ही आहेच। 18 पगड जातीचे संत या ठिकाणी झाले अशी महाराष्ट्राची भूमी। आणि हे सर्व काम मी सांगतो आहे की परवा शुक्रवारी श्री नामदेव महाराज यांची जी आहे ती समाधी दिवस होता, पुण्यतिथी दिवस होता। आषाढ कृष्ण त्रयोदशी, आषाढ कृष्ण त्रयोदशी। आणि हा संत नामदेव महाराज याच्यामध्ये असं लिहिलंय, संजीवन समाधी सोहळा अशा प्रकारे त्यांनी वर्णन केलंय या कॅलेंडरमध्ये। आणि काल जो आहे तो सावंतमाळी यांची पुण्यतिथी दिन होता। त्या संतांचं आम्ही स्मरण करतो, त्यांना आम्ही अभिवादन करतो। आणि नामदेवांनी आम्हाला काय सांगितलं ज्ञानेश्वरी बद्दल ते 4 ओळीमध्ये पाहून आणि आपण आपल्या विषयाकडे येणार आहे। नामदेवांनी काय सांगितलं ज्ञानेश्वरांबद्दल आणि ज्ञानदेवी बद्दल म्हणजे ज्ञानेश्वरी बद्दल, तर ते म्हणतात की ज्ञानराज माझी योगांची माऊली, ज्ञानराज माझी योगांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली। पूर्ण वेदांत त्यांनी जो आहे तो प्रगट केला, आगम निगम। गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली। ब्रह्माचा अनुभव त्यांनी जनतेला, सर्वसाधारण जनतेला आणून दिला, समोर प्रकट केला। इतर संतांना जो प्रकट करता नाही आला तो त्यांना प्रकट त्यांचा अनुभव होता। आणि नुसतंच भगवद्गीता म्हणून नाही, पण योगाचे अनुभव सुद्धा त्यांनी त्या भगवद्गीतेमध्ये आणले। म्हणजे एडिशनल काहीतरी भगवद्गीतेपेक्षा जास्त त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे असं सांगायचं या ठिकाणी। आणि अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप, अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप, कशी साधना करावी, कशी काय अध्यात्मविद्या असते, कशाकरता ती करायची, अध्यात्मविद्या काय आत्मसात करायची, त्यांनी काय होईल। अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळीला। सच्चित आनंद चैतन्य तत्व जे आहे ते सर्व दूर भरलेलं आहे, भरला गंधाट हरी दिसे, त्याचं त्यांनी जे आहे ते आठवण करून दिली, प्रत्यय आणून दिला, त्याची उभारणी केली, ते तत्व जे आहे ते समाजामध्ये प्रस्थापित केलं। चैतन्याचा दीप उजळीला, 56 भाषेचा केलासे गौरव, भवार्णवी नाव उभारली। सर्वसाधारण भाषेमध्ये त्यांनी जे आहे आम्हाला सर्वांना सांगितलं। आपल्याला त्याच्या डिटेलमध्ये नाही जायचंय, पण आपल्याला एवढंच आहे की भवार्णवी नावं उभारली, म्हणजे भवसागर कसा पार करायचा याच्याबद्दल नाव त्यांनी बांधून दिली की तुम्ही त्या ज्ञानेश्वरीच्या नावेमध्ये बसून आणि काय करा, तर म्हणे हा भवसागर पार करा। श्रवणाचे मिशे बैसावे येऊ, श्रवण मनन निधिध्यासन, अद्वैत तत्वज्ञानाचं जे आहे ते हे मुख्य सिद्धांत आहे कशाचे, साधनेचे, श्रवण मनन निधिध्यासन। बैसावे येऊनी, श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे। त्या ठिकाणीच आपल्याला जो आहे तो अनुभव येईल, त्यांनीच आपल्याला कळेल, साम्राज्य भुवनी सुखी नांदे। नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी। नामदेव महाराज म्हणतात की असा एवढा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे, ज्ञानेश्वर महाराज श्रेष्ठ आहे, ग्रंथ श्रेष्ठ आहे। मग काय करायचं होतं म्हणे, जे आहे ते कमीत कमी एक तरी ओवी आम्हाला जे आहे त्याचा अनुभव येऊ दे।
सर्व ओव्या वाचल्या, 9,000 ओव्या, पण म्हणे एक तरी ओवीचा आपण त्या ठिकाणी अनुभव घ्यावा अशा प्रकारचं त्यांचं जे आहे ते शिकवण ह्याच्यामध्ये जे आहे त्यांनी दाखवलेली आहे. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अवघाचे संसार सुखाचा करीना. म्हणजे असे ते ज्ञानेश्वर महाराज होते की ज्यांना लौकिक अर्थामध्ये काही त्यांच्याकडे नव्हतं, पण तरी पण जे आहे त्यांनी असं म्हणतात ते की अवघाचे संसार सुखाचा करीना. असं नामदेव महाराजांचं आम्ही या ठिकाणी स्मरण करतो. त्यांनी जे तत्वज्ञान आम्हाला सांगितलं, जे भगवत भक्ती सांगितली, त्याचं आपण चिंतन करतो आणि आपण आपल्या विषयाकडे या ठिकाणी येऊया. आपला आजचा विषय जो आहे तो आहे 7वा भगवद्गीतेचा अध्याय आहे आणि 27 आणि 28 असे हे भगवद्गीतेचे श्लोक आहे. 27व्या श्लोकाचा आशय थोडा वेगळा आहे आणि 28व्या श्लोकाचा आशय थोडा वेगळा आहे. आपण कदाचित 27व्या श्लोकाचा आशय थोडा पाहिला आहे आपण पहिले, पण आज ज्ञानेश्वरीच्या यांनी साह्याने विशेष करून या ठिकाणी पाहणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तर जो 27वा श्लोक आहे म्हणजे इच्छाद्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत आणि सर्व भूतानी सम्मोह सर्गे यांती परंतप, हा आजचा श्लोक आहे. 27वा श्लोक आहे 7वा अध्यायाचा. याचं बॅकग्राऊंड काय आहे तर म्हणजे याचं बॅकग्राऊंड असं आहे की ह्याच्या पूर्वीच्या, हा 27वा आहे, पण पूर्वीच्या श्लोकांमध्ये काय सांगितलं तर म्हणजे 24व्या श्लोकामध्ये असं सांगितलंय की मी अव्यक्तामधनं अव्यक्तम व्यक्तिमापन्न. लोक काय समजतात मला की मी जसं इतर लोक जन्माला आले तसं मी पण देवकीच्या पोटी जन्माला आलो, असा लोकांचा गैरसमज आहे. असं त्या श्लोकांमध्ये लिहिलंय. अव्यक्तम व्यक्तिमापन्यम मन्यते माम बुद्धया परम भावमजानंतो ममावेय मनुत्तम. हे लोक मला असं समजतात की जे आहे ते काय की मी जसं इतर लोक जन्माला आले तसं मी जन्माला. पण त्याच्यानंतरच्या श्लोकामध्ये म्हणजे 25व्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात की नाहम प्रकाश सर्वस्व योगमाया समावृता. म्हणजे मला बरेचसे लोक जाणत नाही. त्याचं कारण मी तसं कसं आहे तर म्हणे मी मुळोयम नाभी जानाती. लोकांनी जाणत नाही, पण मी कसं आहे तर म्हणे मी अजय आणि अव्यय आहे. म्हणजे मी जो आहे तो अविनाशी आहे, मला जन्मरहित आहे मी, आणि मी असं असून सुद्धा जे आहे ते लोक मला जाणत नाही. आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलं की योग माया समावृता, की मी जे आहे ते काय आहे तर म्हणजे योग मायेनी मी वेढलेलो असल्यामुळे लोक मला जाणत नाही, असं त्यांना त्या ठिकाणी. आणखीन पुढे त्यांनी 26व्या श्लोकात म्हटलं, म्हणजे याच्या पहिलेच्या श्लोकामध्ये वेदाहम समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्याणी च भूतानि मानतु वेदन कश्चन. की पूर्व मी जे आहे ते म्हणे पूर्वी होऊन गेलेलं, वर्तमान काळात असलेलं आणि भविष्यकाळी होणारं सर्व भूतांना म्हणजे सर्व प्राणी मात्रांना मी जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. अशा प्रकारचं त्यांनी जे आहे ते या ठिकाणी भगवंतानी हे मागचे 2-3 श्लोक जे आहे ते सांगतात. त्यांचं सांगायचं तात्पर्य काय, त्यांचं तात्पर्य सांगायचं आहे की लोक मला समजत नाही, लोक मला अविनाशी आणि अव्यय आहे हे लोक मला जाणत नाही, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलंय. आणि का जाणत नाही तर त्यांनी एक दिलं, एक म्हणे योग मायेने वेष्टित आहे म्हणून लोक मला समजत नाही कोण आहे म्हणून. आता दुसरा एक रिझनिंग जो आहे ते ह्या ठिकाणी दिलाय. काय दिलंय की इच्छाद्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्व भूतानी सम्मोहम सर्गे यांती. मग लोक मला का ओळखत नाही, भगवंताचं आम्हाला का ज्ञान होत नाही, आकलन होत नाही, त्याचं त्यांनी कारण दिलं ह्याच्यामध्ये. जसं योगमाया समावृत एक कारण दिलं, तसं हे या ठिकाणी कारण दिलंय की आपण भगवंताला का ओळखत नाही. त्यामुळे त्याचं कारण आहे की आमची इच्छा द्वेष ह्याच्यापासून जे आहे आमचं अज्ञान उत्पन्न झालं. जन्मापासूनच ते निर्माण झालेलं आहे.
ते काय आहे तर म्हणे ते अज्ञान आहे. आणि ते अज्ञान कशामुळे तर म्हणे ते इच्छा आणि द्वेष ह्याच्यामुळे आहे. मग इच्छा द्वेष समुत्थेन, इच्छा आणि द्वेषाने उत्पन्न काय झालं तर म्हणे द्वंद्व मोहेन भारत. तर म्हणे हे भरतवंशी अर्जुना, हे जे आहे सुख दुःख आणि द्वंद्वरूपी मोह हा जो निर्माण झाला हा कशामुळे झाला तर म्हणे हा जो आहे तो इच्छा आणि द्वेषामुळे निर्माण झाला. आणि मग सर्व भूतानी सम्मोह, सर्व प्राणी जे आहे या मोहरूपी भ्रमामध्ये, भ्रमरूपी मोहरूपी अज्ञानामध्ये जे आहे ते वेढले गेलेले आहे. सर्गे यांती परंतप, असं काही नाही की मध्येच म्हणजे जे आहे ते वेढले गेलेले अज्ञानाने जन्म झाल्यावर 10 वर्षांनी अज्ञान आलं, 15 वर्षांनी आलं असं नाही. म्हणजे ते जन्मापासूनच तसं आहे, जन्मताच तसं आहे, संसारात आल्यापासूनच तसं आहे, सृष्टीत आल्यापासूनच तसं आहे. तर म्हणे जन्मापासूनच जे आहे ते काय आहे तर म्हणे हे इच्छा आणि द्वेष यांच्यामुळे जे आहे ते द्वंद्वरूपी मोह त्या ठिकाणी उत्पन्न होतो, हे अज्ञान उत्पन्न होतं. आणि हे अज्ञानामुळे जे आहे ते लोक मला जाणत नाही. हा आपला जो आहे तो आजचा मुख्य श्लोक आहे. ज्ञानेश्वरींनी त्याचं उत्तम वर्णन केलेलं आहे. एखादी एक जे आहे ते गोष्ट सांगून ते आपण त्याच्यावर येऊ. पण थोडंसं याचं जे आहे ते परत एकदा चिंतन करू या श्लोकाचं भगवद्गीतेच्या आश्रयाने आणि ज्ञानेश्वरीकडे येऊ. आणि काय म्हणतो भगवद्गीतेमध्ये जो याचा भाष्यकारांनी जो अर्थ केलेला आहे तो केला आहे की भाई की म्हणजे काय की म्हणे हे जग कसं आहे तर म्हणे हे जग 2 भागात विभाजित झालेलं आहे. हे जग कसं आहे तर म्हणे हे 2 भागामध्ये विभाजित झालेलं आहे. 2 भाग कोणते तर म्हणे एक जे आहे ते इच्छा आणि एक म्हणे द्वेष. म्हणजे एक लाइकिंग आणि एक डिसलाइकिंग. म्हणजे जे आहे ते एक मला जे आहे ते हवं आणि एक मला नको. असंच आम्ही विचार केला तर काय की भगवद्गीता आम्हाला कसा विचार करावा हे या ठिकाणी सांगते. खरं पाहायला गेलं की सर्व प्राणी सर्व जग हे कसं आहे तर म्हणे कुणी सुख आहे, कुठे दुःख आहे, कुठे शीत आहे, कुठे उष्ण आहे, कुठे बर्थ आहे, कुठे डेथ आहे, कुठे प्रॉफिट आहे, कुठे लॉस आहे, कुठे सक्सेस आहे, कुठे फेल्युअर आहे, पेन आहे, प्लेजर आहे. तेच सर्व झालं. हे जे पेअर्स ऑफ अपोजिट आहे ह्याने सर्व जग भरलेलं आहे का. मग आता आम्ही असा विचार केला की हो बा हे असं सर्व ह्या पेअर्सनीच भरलेलं आहे. पण जणू काही हे जग 2 भागात विभाजित झालेलं आहे. जणू ह्या जगामध्ये असं आहे की हे मला हवं हे मला नको. सर्व जग जणू काही भेदाने भरलेलं आहे. लाईक्स अँड डिसलाईक्स त्या ठिकाणी आहे. जणू काही ही रेट रेस चाललेली आहे. मग ती शेवटी रेस जरी म्हटलं तरी ती रेट रेसच आहे. म्हणजे हे हवं म्हणूनही ती वासना आणि हे नको म्हणूनही ती वासना, म्हणून त्याला त्यांनी रेट रेस म्हटलेलं आहे, रेट रेस. म्हणजे हवं ते माझ्यापासून कसं आहे तर म्हणजे ते मला हवं असतं पण ते माझ्यापासून दूर जातं असा माझा अनुभव आहे संसारामध्ये. आता पहा त्याचा विचार करतात. दृष्टी या ठिकाणी आपल्याला बदलायची आहे. आणि दृष्टी जी आहे बदलायची काय तर म्हणजे भगवंताचं आम्हाला आकलन का होत नाही ह्याच्याबद्दलचा जो विचार या ठिकाणी चालला आहे. तर का आकलन होत नाही तर म्हणजे आमची दृष्टी जी आहे ती कशी आहे, डिफेक्टिव्ह दृष्टी आहे, अज्ञानाची दृष्टी आहे. आणि ही अज्ञानाची दृष्टी असल्यामुळे विपरीत भ्रमाची दृष्टी आहे, भ्रमिष्ठ आमची दृष्टी आहे. तर ही दृष्टी जी आहे ती फरक पहिले तर म्हणजे हे समजायला हवं की ती दृष्टी तशी आहे, अज्ञानाची आहे, भ्रमिष्ठ आहे, भ्रम आहे, विपरीत भावना विपरीत विचार त्या ठिकाणी आहे. पहिले ते हे समजायला हवं. आणि हे समजल्यानंतर मग ते का आहे याचा विचार होईल. आणि मग जे आहे ते तो विचार झाल्यानंतर मग जे आहे ते काय होईल तर म्हणजे ते विचार झाल्यानंतरच जसं आपल्याला कळेल की खरं काय आणि त्या ठिकाणी खोटं काय, अशा प्रकारे आपल्याला समजेल या ठिकाणी. तर म्हणजे त्याचा अर्थ हा झाला जसा जवाहर असतो, ज्या म्हणजे मोती वगैरे पाहतो, डायमंड वगैरे जो पाहतो, सोनं वगैरे जो पाहतो, हा जो मनुष्य असतो त्याचे डोळे आपल्यासारखेच असतात. असं नाही की ते काही वेगळे असतात. पण त्याला जे आहे ते एक आकलन झालेलं असतं की खरा मोती कोणता आणि कल्चर्ड मोती कोणता. तर तसंच या ठिकाणी जे आहे ती आपली दृष्टी जी आहे ती बदलायला हवी असं आपल्याला भगवद्गीता या ठिकाणी सांगते. आणि भगवंत आम्हाला का समजत नाही याचं कारण या ठिकाणी देते. आणि ती दृष्टी कशी बदलायची त्याच्याबद्दलचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये आहे. तरी पण ही दृष्टी जी आहे ती किती डिफेक्टिव्ह आहे
ह्याच्याबद्दलचं वर्णन ह्या श्लोकामध्ये आहे. तर काय होतं की जे मला हवं आहे ते माझ्यापासून दूर दूर जातं आणि जे मला नको ते माझ्या जवळजवळ येतं, असं जे आहे ते मला कळतं. म्हणजे ज्याचा आम्हाला द्वेष आहे तो परत परत इन्सिडेंट आमच्या समोर येतो. ही व्यक्ती म्हणा, ती वस्तू म्हणा, काही म्हणा, तशी परिस्थिती जी आहे ते आमच्या समोर येते आणि जे आम्हाला हवंय ते आमच्यापासून जे आहे दूर जात. आता मला जे आवडतं आणि मला जे आवडत नाही असं का होतं, तर म्हणे जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. माझी वासनानुसार जन्मजन्मांतराच्या ज्या वासना आहे त्या वासनानुसार त्या वासना पूर्ण करण्याकरता मी जन्म घेतो. म्हणून असं होतं की त्या वासना प्रकारे मला काही आवडतं आणि काही आवडत नाही. जे मला आवडत नाही, आता समजा कोणी दारू पिणारा असेल तर तो मला आवडत नाही. मग मी त्या जवळ जर समजा समोर जर आला मी म्हणेल की नाही हे आम्हाला नको, दूर जाऊ द्या. एखादा सिगरेट पिणारा असेल तर सिगरेट पिणारा जर असेल तर सिगरेट पिईल, त्याचा धूर येईल, तर जवळचा मनुष्य असेल तो जो आहे तो नाकाला आपल्या रुमाल लावेल. जे दोघं आहे, एकाला हवंय नाही एकाला नकोय. व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन जर बरोबर जेवायला बसले तर ते आपलं वेगवेगळं त्या ठिकाणी करतील. तर सांगायचं तात्पर्य असं की जे फेवरेबल असेल त्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होतो, त्या ठिकाणी राग उत्पन्न होतो आणि जे फेवरेबल नाहीये त्या ठिकाणी द्वेष उत्पन्न होतो. आणि असे जे हे राग द्वेष आहे, असं जे इच्छा द्वेष आहे, हे काय करतात तर म्हणे हे द्वंद्व मोह उत्पन्न करतात आणि ह्या द्वंद्व मोहामुळे जे आहे ते आम्हाला भगवंताचं दर्शन होत नाही, असं त्यांना सांगायचं या ठिकाणी. की आमचं जे आहे ते काय की म्हणे खूप आम्ही त्याच्या पाठीमागे असतो. इंटेन्स लाइकिंग अँड डिसलाइकिंग, म्हणजे आमची तीव्रता असते की आम्हाला हे अमकं हवंच, आमची ही इच्छा आहे, आम्हाला हे हवं, याच्यामध्ये तीव्रता असते संसारामध्ये. आणि हे नको ह्याच्याबद्दल सुद्धा जे आहे ते इंटेन्स डिझायर असते की नाही हे मला नको. मग असं जे पेयर्स आहे, असं जे राग आणि द्वेष आहे, त्याच्यामुळे काय होतं तर म्हणजे माइंड नेहमीच डिस्टर्ब राहतो. माइंड जर डिस्टर्ब राहिलं तर मग काय होतं म्हणजे माइंड इम्प्युअर होतं. मग असं इम्प्युअर माइंड जे आहे ते भगवंताला कसं जे आहे ते ओळखेल. त्यामुळे मग ते ओळखणं जे आहे ते फार कठीण आहे. मग हे जे रागद्वेष आहे हे डॉक्टर साहेब म्हणे नॅचरल आहे की नाही, म्हणे हो म्हणे नॅचरल आहे, तसं सर्वांनाच असतात, जन्मापासूनच असतात. त्याला काही असं कोणी म्हणायची जरूरत नाहीये की बाबा जे आहे ते हे पापी प्रजा जन्माला आली असं काही नाहीये. सर्वांना वासना असतात, वासनेमुळेच त्या ठिकाणी तो आहे जन्म होतो. म्हणून जे आहे आणि तो जन्म जसं मुलं जे आहे ते आईला चपकत त्या ठिकाणी तर राग असतो, म्हणजे प्रेम असतं आईविषयी. दुसऱ्या जवळ गेल्यानंतर त्याला जे आहे ते मांडी समजते आणि तो जो आहे तो रडू लागतो किंवा त्याचं दुपटं जर भिजलं तर तो रडू लागतो, म्हणजे त्या ठिकाणी त्याला शीत आणि उष्ण समजतं. हे जे रागद्वेष आहे हे पापी मूल म्हणून नाही, ही पापाची प्रजा म्हणून नाही, पण हे जे आहे ते आमचं प्रकृतीने अशा प्रकारची जे आहे ते वासनेच्या स्वरूपामध्ये जो आहे तो आम्हाला जन्म दिलेला आहे. हे आपलं बॉडी जे आहे, हे आपली जे माइंड जे आहे, आपली जी बुद्धी आहे, हे एक प्रकारे काय आहे तर म्हणे एक इन्स्ट्रुमेंट आहे. हे इन्स्ट्रुमेंट बनवलंय प्रकृतीने. कसं बनवलंय तर म्हणे ती जशी वासना असेल त्याप्रमाणे हे इन्स्ट्रुमेंट बनवलंय. जशी वासना असेल त्याप्रमाणे त्या एन्व्हायरमेंट मध्ये हे इन्स्ट्रुमेंट जाऊन पडतं. प्रॉडक्ट ऑफ वासना म्हणूया आपण याला. म्हणजे एखादं प्रोजेक्ट असतं तर प्रथम त्याचं प्लॅनिंग होतं. प्लॅनिंग झाल्यानंतर जे एखादी मशीन असेल तर मग जे आहे ते मशीनचं पहिले प्लॅनिंग होईल, त्याप्रमाणे ती मशीन बनेल आणि त्याप्रमाणे मशीन जे आहे चालेल आणि त्याप्रमाणे ती मशीन काम करेल. तर तसंच हे आपलं जे आहे जीवन कसं आहे तर म्हणजे हे जीवन सुद्धा प्रारब्धाप्रमाणे आमच्या ज्या पूर्व वासना आहे त्या वासनाचं पहिल्यापासूनच जे आहे ते ठरलेलं आहे बा कोणत्या वासना सर्वात जास्त आहे. एखाद्याला समजा डॉक्टर बनायचंय, एखाद्याला खूप श्रीमंत बनायचं आहे आणि अशी जर त्याची खूप जबरदस्त इच्छा असेल तर त्या इच्छेनुसार जो आहे तो त्या ठिकाणी त्याचा त्या इच्छेला पोषक अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल, अशा प्रकारची बॉडी त्याला मिळेल की ज्याच्यामुळे त्याच्या वासना ज्या आहेत त्या पूर्ण होतील. भगवद्गीतेमध्ये दिले 6व्या अध्यायामध्ये की योगभ्रष्ट असतो. योगभ्रष्ट काय करतो म्हणजे योगभ्रष्ट जो आहे तो अशा ठिकाणी तो परत जन्म घेतो की ज्या ठिकाणी त्याची योगाची साधना परत पुढे चालत राहील. आता काय की एक आहे भोगी आणि एक आहे योगी. आता हे परिस्थिती आपण एकदा समजलो, आता हे सर्व आपण असं समजतोय तर भोगी काय करेल तर म्हणे
भोगी जो आहे तो बाहेरील परिस्थिती अनुकूल करण्याचा प्रयत्न करेल. आता आपण सर्वच प्रयत्न करतो की बा कसे करून माझं जे आहे ते नीट रोटी कपडा मकान ज्याला आपण म्हणतो ते जर पूर्ण झालं असेल तर आमच्या पुढच्या वासना आणखीन काही असतात, पुढच्या इच्छा आकांक्षा असतात, त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आमच्या एफडीज, आमची प्रॉपर्टीज, आमचं सोनं नाणं, अशा प्रकारे जे आहे प्लॅनिंग त्या ठिकाणी चालतं. तर सांगा तात्पर्य असं की बाहेरील परिस्थिती अनुकूल करण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करतो. आणि त्यांनी काय होतं, आम्हाला असं वाटतं की आम्हाला मेंटल पीस मिळेल, मानसिक शांती त्याच्यामुळे मिळेल. आम्हाला जर खूप पैसा असेल आमच्याकडे आणि सर्व काही अनुकूल असेल घरामध्ये आणि बाहेर, मी म्हणतो नाही वा आमचं चांगलं चाललेलं आहे, आम्हाला मानसिक शांती आहे त्याच्यामुळे, असं काही आम्हाला नाही म्हणता येणार नाही, सर्व काही चांगलं चाललेलं आहे. तर हे वर्ल्डली पर्सन ज्याला आपण म्हणतो, वर्ल्डली पर्सन्स, म्हणजे ते काय करतात, ते ट्राय टू चेंज सराउंडिंग, ट्राय टू चेंज वर्ल्ड, ट्राय टू चेंज परिस्थिती, आणि त्याच्याकरता ते रात्रंदिवस काबाड कष्ट करतात. आणि ते काबाड कष्ट करून जे आहे ते प्रयत्न करतात की बाबा ही परिस्थिती जर ठीक झाली तर आम्हाला जे आहे ते शांती मिळेल, समाधान मिळेल, सुख मिळेल. आणि त्याला काय म्हणतात, अध्यात्माच्या भाषेमध्ये भोगी म्हणून म्हणतात. आणि रागद्वेष समुत्थेनं हा जो श्लोक आपला या ठिकाणी चाललेला आहे, हे कसं आहे की द्वंद्व मोहेन भारत, ही जी पेयर्स ऑफ अपोजिट आहे आणि हे द्वंद्व मोह जे आमच्यामध्ये आहे, हे आम्हाला सर्व जे आहे ते अशा प्रकारची दृष्टी या ठिकाणी आमची असते आणि मी करत राहतो. आता खरी दृष्टी कोणती? आध्यात्मिक जो व्यक्तिमत्व आहे तो जो आपली दृष्टी बदलतो म्हणजे काय करतो, काय बदलतो तो, त्याची दृष्टी कशा प्रकारची बदलते, तर म्हणजे तो योगी असतो. तो योगी स्वतःच्या विचाराचं मंथन करतो. तो विचार करतो याचा किंवा जे आहे बाहेरची परिस्थिती बदललेली मला सुख मिळेल का, किती वेळ मिळेल, शाश्वत असेल की नसेल, किती प्रमाणात ते असेल, अशा प्रकारचं त्यांनी पहिले काय झालं, माझ्या मागच्या पूर्व आयुष्यामध्ये काय झालं जे माझ्या समोर आहे ते, या सर्वांचा तो ते विचार केला तर मग त्याला असं कळतं की नाही बा बाहेरची परिस्थिती बदलून जे आहे ते शाश्वत सुख मिळणार नाही. तर मग तो म्हणतो की आतली परिस्थिती जी आहे त्याच्याकडे लक्ष द्या, की माझ्या मनाची जी परिस्थिती आहे, आतली परिस्थिती म्हणजे कोणती परिस्थिती, माझ्या मनाची परिस्थिती. मनाची परिस्थिती काय आहे, मनाचे विचार कोणते, मनाचे विचार काय आहेत, म्हणजे मनाचे विचार म्हणजे माझी चुकीची समज आहे जगाबद्दल, जीव जगत जगदीश्वर याच्याबद्दल जे आहे ते माझ्या मनामध्ये काय आहे, म्हणजे ते एक प्रकारचे जे आहे ते विचार जे आहे ते योग्य नाही आहे. जे आहे मी समजतो ते बरोबर नाही आहे, काहीतरी तिथे मिसअंडरस्टँडिंग आहे, माझा चुकीचा संबंध ह्या जगाशी आहे, तो आम्हाला तिथे माहिती करून घ्यायचा आहे. तर असं जो एकदा तो विचार करतो अशा प्रकारे की माझा खरा संबंध जगाशी कशा प्रकारचा आहे, त्याला म्हणतात की स्पिरिच्युअल पर्सन, आध्यात्मिक ठेवण, आध्यात्मिक विचार. आणि अशा प्रकारचा विचार जो आहे तो करायला या ठिकाणी जो आहे तो आपल्याला सांगितलंय. म्हणून त्यांनी असं सांगितलं या ठिकाणी की रागद्वेषम जे म्हटलेलं आहे त्यांनी, समुत्थेनं द्वंद्व मोहेनं, म्हणजे जे आमची अवस्था संसारामध्ये आहे ही संसारातली अवस्था कशामुळे आहे हे परत परत या ठिकाणी जे आहे ते सांगतात ते. आणि मग आम्हाला कळतं की रिअल हॅपीनेस लाईज विदिन. वी आर डिस्टर्ब बिकॉज ऑफ अवर मिसअंडरस्टँडिंग. वी आर डिस्टर्ब बिकॉज वी डोंट नो व्हॉट इज जीव, व्हॉट इज जगत, व्हॉट इज जगदीश्वर. त्याचा खरा अर्थ आम्हाला माहित नाहीये. आणि आम्ही काय करतो तर म्हणे आमचं जे लाईक आहे आणि आमचं डिसलाईक आहे ते आम्ही डिसाईड करतो. आणि त्याप्रमाणे लाईक आणि डिसलाईक मध्ये काय करतो तर म्हणे त्याप्रमाणे आम्ही त्याला आमचा जीवनाचा मार्ग त्याप्रमाणे ठरवतो. म्हणजे काय करतो, भेदामध्ये जे आहे, भेद जगत जे आहे ते भेदाचं आहे अशा प्रकारचा विचार करून त्यामध्ये आम्ही जे आहे ते पुढे जातो. मग भेदाचं जगत जर असेल आणि आमची दृष्टी जर भेदामध्ये असेल तर भेदामध्ये काय होईल तर म्हणे भेदामध्ये नेहमीच जे आहे ते दुःखच मिळेल. भेदामध्ये जे आहे ते सुख कधी मिळणार नाही. सुख कशामध्ये तर म्हणे अद्वैतामध्ये सुख आहे, तेच या ठिकाणी मिळेल. अशा प्रकारचा हा विचार या ठिकाणी जो आहे तो आपल्याला या श्लोकाच्या संदर्भामध्ये करायला हवा की आमची परिस्थिती काय आहे. सर्व भूतानी संमोहम, सर्वांची परिस्थिती तीच आहे, सर्व प्राणी मात्रांची परिस्थिती तीच आहे. आणि ती जन्मापासून आहे, जन्मापासून ती स्थिती प्राप्त झालेली आहे. सर्गे यांती परंतपो असे आधी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून काय आहे की हे इच्छा द्वेष समुत्थेनं द्वंद्व मोहीन काय करतात म्हणे आम्हाला जे आहे ते खूप त्रास देतात. आणि त्याचा कसे त्रास देतात त्याच्याबद्दलचं वर्णन जे आहे ते या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. काही ज्ञानेश्वरीमध्ये जे आहे ते
165वी ओवी त्यांनी ह्या श्लोकाच्या खाली घेतलेली आहे. धोंडू आपले देगलूरकर महाराजांनी जे आहे ते धोंडा महाराज देगलूरकरांनी ती घेतलेली आहे या श्लोकाच्या अंतर्गत. इतरी कोणी घेतलेली आहे, इतरही भाष्यकारांनी घेतली. श्री गुरु बेलसरांनी ती नाही घेतली, ती मागच्या श्लोकामध्ये गेली, पण हरकत नाही, आपण ती पाहूया. आणि ती जी आहे ती श्लोक जो आहे, ती ओवी जी आहे ती तरी ती आता थोडीशी मोठी सांगिजेल परियसी पै अहंकार तनोसी बालक पडिजे. 165वी ही ओवी आहे. ह्या श्लोकाचा जो आहे तो आपण आता अर्थाचा अभ्यास करतो आहोत. काय की आता तरी त्याची आता थोडीशी म्हणजे थोडस आता पाहूया. गोष्ट सांगिजेल ऐकीसी असं त्याचा अर्थ आहे त्या ओवीचा. आता मी गोष्ट सांगतोय थोडी. पै अहंकार तनोसी म्हणजे जेव्हा अहंकार शरीराशी बालक पडिले, म्हणजे अहंकाराचं आणि शरीराचं तनुशी यांचं जेव्हा प्रेम वाल्व पडिले, वाल्व म्हणजे ते म्हणतात की प्रेम जडलं. म्हणजे यामुळे त्यांनी काय जे आहे ते श्री गुरु बेलसांनी असं लिहिलंय की काय त्यांचे जे आहे ते हे रूपक जे रचलेलं आहे, विलक्षण प्रतिभा आहे ज्ञानेश्वरांची की त्यांनी हे रूपक रचलेलं आहे. या ठिकाणी रूपक खूप सुंदर आहे आणि रूपक पण पाहायचा प्रयत्न करूया, तर आपल्याला जे आहे ते समजेल की हे काय म्हणतात या ठिकाणी. आणखीन जे आहे ते स्पष्ट करून आपल्याला कळेल याच्याबद्दल. तर ते काय म्हणतात या ठिकाणी की म्हणे ते म्हणतात की अहंकार जो आहे तो निर्माण झाला. अहंकार कुठून आला तर म्हणे पूर्णातून आला. पण पूर्णाकडून जरी हा अलंकार आला आहे तरी हा अहंकार जो आहे तो अपूर्ण आहे आणि तो पूर्णाला विसरला नाही, म्हणून त्याची पूर्णाकडे जाण्याची धडपड जी आहे, त्याची इच्छा जी आहे ती पूर्णाकडे जाण्याची आहे. तर आता तो बलकी असंही त्यांनी या ठिकाणी लिहिलंय की समजा एखाद्याला जर असं नसेल, पूर्णाकडे जाण्याची इच्छा नसेल, पूर्णाकडे जाण्याची इच्छा नसेल म्हणजे त्याला कर्तृत्व गाजवावं अशी इच्छा नसेल, तर आपण त्याला विशेष महत्व देत नाही. त्याला म्हणू की अरे तू युजलेस मनुष्य आहे, तुला कर्तव्याची चाड का नाहीये म्हणून अशा प्रकारेच म्हणू. म्हणजे जो पूर्णातून आलेला अहंकार आहे तो अपूर्ण आहे आणि हा अपूर्ण अहंकार नेहमीच पूर्णाकडे जायची जी आहे तो इच्छा करतो. आणि त्याच्याबद्दल जी त्यांनी स्टोरी जी मांडलेली आहे ते पहिले त्याचा अंदाज आपण घेऊन घेऊ की अहंकार जो आहे तो देहाच्या प्रेमाने काय होतं तर म्हणे मी देह आहे असा देहाहंकार जीवाच्या ठिकाणी अनादिकालापासून आहे. तर अहंकार आणि देह हे याचं प्रेम त्यांनी दाखवलंय. तर प्रेम दाखवलं तर म्हणजे काय झालं तर म्हणजे त्यांचं लग्न झालं. अहंकारात जे आहे ते देहाशी संगमन होऊन त्यांचं आपसामध्ये एकरूप झाले, संगम प्रेम झालं आणि लग्न झालं. म्हणजे अहंकाराचं देहाशी लग्न झाल्यावर काय झालं तर म्हणजे इच्छा मुलगी त्या ठिकाणी उत्पन्न झाली. इच्छा ही मुलगी उत्पन्न झाली व ती विषय वासना रूपी अशी जी इच्छा तारुण दशेला आले, तेव्हा काय झालं तर म्हणजे तिने द्वेषाशी तिचा विवाह संबंध झाला. म्हणजे इच्छा ज्या ठिकाणी निर्माण झाली त्या ठिकाणी द्वेष पण निर्माण झाला. लाइकिंग डिसलाइकिंग, हे हवं हे नको अशा प्रकारचं जे आहे ते निर्माण झालं. आणि ते निर्माण झाल्यानंतर काय केलं, इच्छेने काय केलं म्हणजे द्वेषाशी लग्न केलं. आणि द्वेषाशी लग्न केलं, एक लाईक आहे आणि एक डिसलाईक आहे, दोन्ही जन्मापासून आमच्यामध्ये आहे. त्यांचं लग्न होऊन काय झालं म्हणजे द्वंद्व मोह मुलगा निर्माण झाला. म्हणजे मला जे आहे मी भेदामध्ये आलो, मला मोह झाला, मला अमकं हवं, मला माझं कुटुंब हवं, मला माझ्या कुटुंबाची चिंता आहे, मला दुसऱ्याची चिंता नाहीये. द्वंद्व आणि मोहामुळे ते आहे. हे द्वंद्व जे आहे ते मोहामुळे आहे. आणि ह्या मोहामुळे काय झालं, मग ह्या मोहाला कोण पाळतो म्हणजे हा अहंकार आजोबा त्याला वाढवतो, असं त्यांनी लिहिलंय. की द्वंद्व मोह मुलगा जो नातू झाला अहंकाराचा, तो अहंकार त्याला काय करतो, वाढवतो, त्याला पोसतो. तर कशामुळे पोसतो म्हणे तर म्हणे तो जो आहे तो आशारूपी रसाने पोसतो. म्हणजे अहंकार नेहमी जो आहे तो आम्ही काम करतो तर आम्हाला नेहमी आशा असते की नाही आता होईल आता होईल. आणि आशारूपी जो आहे ते काय, आशारूपी म्हणे हा रस आहे. तर हा असा आशारूपी ही जी हे आहे ह्याच्यामुळे काय होतं तर म्हणे तो आजोबाने अहंकाराने संगोपन करून त्याला मोठं केलं आणि आशारूपी रसाने हा पुष्ट झाला. मग पुष्ट झाल्यावर काय होतं म्हणे तो दांडगा झाला. मग दांडगा झाल्यावर काय म्हणतो तो म्हणे तो जीवाला छळतो. तो जीवाला छळतो
तो नियमांना नको म्हणतो, तो असंतोष त्या ठिकाणी होतो त्याला. म्हणजे जसं दारू पिऊन मनुष्य कसा उन्मत्त होतो, तशाच प्रकारे या ठिकाणी त्याला जो आहे तो काय होतो, तो म्हणजे असंतोष रूपी दारू त्या ठिकाणी त्याला उन्मत्त करते, त्याला धुंदीत आणते. आणि मग तो कुठे असतो, तर म्हणे तो नियमाच्या आटोक्यात येत नाही, मग नियम तोडतो तो. आणि धैर्याला नेहमी प्रतिकूल असतो म्हणजे त्याला धैर्य नसतं, त्याला धीर नसतो. आणि मग धीर नसतो म्हणजे असंतोष रूपी मदिरा पिऊन धुंद झालेला तो विषयरूपी खोलीमध्ये विकाररूपी स्त्रीसह राहतो. म्हणजे सर्व काही विकार त्याच्यामध्ये असतात असं त्यांना म्हणायचं. म्हणजे आपले हे जे विषय आहे, पंचविषय आहे, तो विषयात तो राहतो. आणि जेवढे काही विकार आहे, विकार स्त्री म्हटलेला आहे, त्याच्याबरोबर तो काय करतो, तो त्याच्याबरोबर जो आहे तो राहतो. मग ह्याच्यामुळे काय होतं की शुद्ध भावाचा म्हणजे जे शुद्धीकरण आहे, शुद्ध श्रद्धेच्या वाटेमध्ये तो काय करतो, नाना विकल्प टाकतो. म्हणजे आपलं लक्ष जो आहे तो भगवंताकडे जाऊ देत नाही, सर्व संसाराकडेच जातो. अश्रद्धेचे काटे त्या ठिकाणी असतात. म्हणजे भगवंताकडे श्रद्धा नसते, संसारामध्येच पूर्ण श्रद्धा असते त्याची. आणि मग शास्त्रविरुद्ध वर्तनाचे आडमार्ग फोडतो. हे काय होतं या ठिकाणी की म्हणजे त्याला जे निषिद्ध कर्म आहे, जे योग्य कर्म करायला नको तशी सुद्धा त्याला इच्छा होते. दुर्योधनांनी म्हटलं की जानामि धर्मम नचमे निवृत्ती, मला माहिती की धर्म काय आहे, पण मला त्या वाटेकडे जायची इच्छा होत नाही. पण जानामि अधर्मम नचमे निवृत्ती, मला माहिती की अधर्म काय, पण तिकडे जाऊ नये असं मला वाटत नाही, मला तिकडे जावंसं वाटतं. म्हणजे आडमार्ग जे फुटतात असा हे सर्व ओव्या या ठिकाणी आहे. ह्या ओव्या येणार आहे आपल्या समोर. पण मला असं म्हणायचं या ठिकाणी की ही एक अशी स्टोरी या ठिकाणी दिलेली आहे की निषिद्ध कर्म तो जीव करतो आणि निषिद्ध कर्म जीव करून काय करतो, तर म्हणजे मोठं दुःख निर्माण त्याला होतं, दुःखाचे तडाखे त्याला सहन करावे. म्हणजे अहंकार रूपी, अहंकार अहम असं म्हणतो की मी देह आहे, मी देह असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी इच्छा उत्पन्न होतात, इच्छा द्वेष उत्पन्न होतात, इच्छा द्वेष उत्पन्न झाल्यामुळे द्वंद्व मोह उत्पन्न होतो, त्या द्वंद्व मोहाला आशा रूपे पाणी मिळतं आणि हे असंतोष होतो त्या ठिकाणी. मग तो निषिद्ध कर्म त्या ठिकाणी करतो, विषयामध्येच तो राहतो, भगवंताकडे तो वळत नाही. आणि असं निषिद्ध कर्म करून विषयामध्ये राहून शेवटी त्याला त्या विषयाचे ते तडाखे त्या ठिकाणी मोठं दुःख निर्माण होतं आणि तडाखे त्या ठिकाणी त्याला लागतात. अशा प्रकारचं रूपक त्यांनी या ठिकाणी आपल्याला या श्लोकाच्या संदर्भामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एक आपल्याला 4-5 ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. त्या ठिकाणी जे आहे ते 165 पासून घेऊन, जसं मी सांगितलं ते 165 घेऊन ते 171 पर्यंत या ठिकाणी जे आहे त्यांनी रूपक वर्णन केलेलं आहे. आपण ते पाहूया आता रूपक. तर आता जी पहिली जी ओवी आपण पाहतो आहोत ती ही आहे की 165वी ओवी की तरी त्याची आता थोडीशी गोटी सांगितली परी अहंकार तनुसे बालक. आता जसं सांगितलं की या ठिकाणी जे आहे ते गोष्ट सांगतात आहे ही. आता जी गोष्ट सांगितली त्याचं आता डिटेल या ठिकाणी आहे की आमची दृष्टी जी आहे ते वासुदेव सर्वमिती का नाहीये, कारण की आमची दृष्टी जी आहे तशा प्रकारची नाही, अध्यात्माची दृष्टी नाहीये म्हणून हे झालं. आता हे जे अहंकार आणि शरीर हे जे एक झालं, ही जी देहबुद्धी झाली तर कशी झाली, तर म्हणजे हा जो परमात्मा अनंत होता, अहंकार हा शांत होऊन या ठिकाणी म्हणजे जे व्यक्तिमत्व आपलं जे व्यापक व्यक्तिमत्व आहे त्याच्यातनं काय झालं, तर म्हणजे शांत व्यक्तिमत्व निर्माण झालं. म्हणजे परमेश्वरच आपला आमचा जो आहे जीवरूप बनून या ठिकाणी आला आणि विसरलो आम्ही जीवाला जे आहे देहालाच आपलं मानलं. म्हणजे आता एकातून जर अनेक व्हायचं तर देह वगैरे हवेच ना, म्हणजे शांत रूप घ्यावंच लागेल जर अनेक व्हायचं असेल. म्हणून हा अहंकार जो आहे तो शरीराशी, त्याचं वेगवेगळ्या शरीराशी असं म्हणूया आपण लग्न झालं. जसं आपण सत्पुरुषाला जेव्हा आम्ही जातो दर्शनाला आम्ही बाहेर जोडे ठेवतो, तर त्याप्रमाणे जे आहे हा अहंकाराला आम्ही ओळखून घ्यावं की आम्ही अहंकार सुद्धा जे आहे जेव्हा अध्यात्मामध्ये बसतो तर मला अहंकार कसा हवा, म्हणजे जसं बाहेर जोडे ठेवतात तसा अहंकार सुद्धा या ठिकाणी समजून घेऊन बाहेर ठेवायला हवा. कारण की माझं प्रेम माझ्या देहावरती आहे, अहंकार प्रेम कुठे येतं म्हणजे देहावरती. जीवाचा जो आहे तो संबंध कसा आहे, संबंध म्हणजे जे आहे ते पहिले जे आहे ते इंद्रियाशी संबंध आहे, देहाशी संबंध आहे. आणि इंद्रिय आणि देहाशी संबंध विषयाशी येतो.
तर म्हणजे जीवाचा देहाशी संबंध आला, म्हणजे अहंकाराचा देहाशी संबंध आला. तर इथे नुसताच संयोग म्हणत नाहीये. या ठिकाणी त्यांनी जे दाखवलंय ज्ञानेश्वर महाराजांनी, त्यांनी लग्नच दाखवलंय. नुसतंच त्यांनी संबंध नाही दाखवला, संयोग नाही दाखवला, प्रेम जुळलं म्हणाले, लग्न झालं म्हणाले. म्हणून त्यांनी असं लिहिलं या ठिकाणी की अहंकार तनुसी वालव पाडिले. आणि वालव म्हणजे प्रेम. की अहंकाराचं जे आहे ते काय झालं की म्हणजे देहाशी लग्न झालं. आणि म्हणून काय झालं की हा चैतन्य स्वरूप जीव जो आहे तो आपल्याला विसरला. चैतन्याची देहाकरे आभासोनी आविष्कारे देहपणे. हे चैतन्य जे आहे ते काय झालं, अंतःकरणामध्ये त्याचा आभास झाला त्या चैतन्याचा, आणि आभास रूपामध्ये जो अहंकार आहे त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, म्हणून त्यांनी देहाला जे आहे ते आपलं म्हणलं. तसंच काही अहंकार मनुष्य पालन पाहिजे. पुढची उभी जी आहे ते आता काय झालं, जसं आता झालं अहंकार आणि देहाचं जे लग्न झालं, आता पुढची स्टेप म्हणजे तेथे इच्छा आहे कुमारी झाली. तर काय झालं की म्हणे की तिथे त्यांना आता लग्न झाल्यावर इच्छा म्हणून एक मुलगी झाली आणि त्याचं नाव त्यांनी इच्छा ठेवलं. ती इच्छा आहे म्हणे. आणि मग ते कामाची तरुण आली. मग ती मुलगी जी आहे ती मोठी झाली, कामनेच्या तारुण्यात ती आली. आणि तेथे द्वेषाशी मांडली वराडिको. त्या ठिकाणी काय झालं तर म्हणे जो आहे तो त्या ठिकाणी लग्न मांडलं त्या इच्छेचं कोणाशी, तर म्हणे द्वेषाशी. म्हणजे जो आहे तो इच्छा कुमारी झाली. आणि कोणापासून झाली तर म्हणे देह आणि अहंकारापासून झाली. इच्छा ही वासना ही कन्या जन्मली. इच्छा म्हणजे काय, तिचं स्वरूप कसं आहे तर म्हणे इच्छेचं त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर वर्णन केलंय की इंद्रिय विषयाचे भेटी सरसीच जे वेगे उठी. म्हणजे इंद्रिय आता आपल्या डोळे आहे इंद्रिय, कान आहे इंद्रिय, ते इंद्रिय विषयाचे भेटी त्याचा विषयाशी संबंध आला तर सरसीस जे वेगे उठी, त्यावेळेस जो काही उठतो. मला आता मी समजा जिलेबी पाहिली, मला असं वाटलं की बा मला ती जिलेबी हवी, तर इंद्रिय विषयाचे भेटी सरसीस जे वेगे उठी कामाची बाहुटी धरून या. मग त्या ठिकाणी जे आहे ती इच्छा निर्माण होते असं त्यांना म्हणायचं. जियेचे उठिलेपणे मना सेंद धावणे. मग जर इच्छा उठल्यानंतर मन त्याच्या पाठीमागे धावतं. आणि जिये वृत्तीची या आवडी, मग त्याला जी वृत्ती आवडते, जे त्याला आवडतं, बुद्धी होय वेडी. मग बुद्धी त्या ठिकाणी वेडी होते, मन धावतंय, बुद्धी वेडी आहे त्या ठिकाणी. आणि विषया जी आहे गोडी तेगा इच्छा. इच्छेचं त्यांनी वर्णन केलेलं आहे की इच्छा म्हणजे काय, की त्या विषयामध्ये ज्याला गोडी आहे ती जी आहे त्याला ती इच्छा म्हणतात. आणि ही इच्छा तारुण्यात आली म्हणजे कामाची पूर्वी सुप्त होती, आता ती वाढली, कामाची वृद्धी झाली. पूर्वी ती कशी होती, सुप्त होती, आता प्रभावशील झाली. म्हणजे जे आहे ते कितीही विषय जरी सेवन केलं तरी जे आहे तो हा आपला, ह्याला असं वाटतं की आणखीन विषय हवे म्हणून. म्हणजे ती वासना जी आहे ती कशी आहे तर म्हणजे ती शक्तिरूप आहे, तीच काम आहे, तेच वासनेचं गाठोडं आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय या ठिकाणी की आतमध्ये नुसती ही वासना काय करते तर म्हणजे ही चळवळ करते, ही शक्तिरूप आहे, ही धुसफूस करते. ही दाबून टाकली तर काय होईल तर म्हणजे ती स्वप्नात दिसते, ही दाबून टाकली इच्छा तर वासना तर. बरं ह्या वासनेला काही तर्कशास्त्र आहे का तर म्हणे नाही, तर्कशास्त्र काही नाही आहे. म्हणजे काही पण आपल्याला जे आहे ते स्वप्नामध्ये येऊ शकेल. म्हणजे जसं मी राजाचा जावई झालो असं स्वप्नामध्ये येऊन जाईल, तर त्याच्याशी काही संबंधच नाही कोणत्या गोष्टीचा. तर उपनिषद सुद्धा म्हणतो की काममा येव पुरुष, म्हणजे वासनेचं हे गाठोडं आहे. आणि हे वासनेचं गाठोडं घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आमच्या प्रारब्धाने जे आहे ते वासनेचं गाठोडं आता मी खोलतो आणि एक एक त्या वासना ज्या आहे त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो बाहेरच्या जगामध्ये. त्या कधीच पूर्ण होत नाही, आणखीन काहीतरी वासना निर्माण होतात आणि हे वासनेचं गाठोडं फुलतच जातं, ते कमीच होत नाही. आणि असं करता करता पूर्ण करता करताच आम्हाला मृत्यूला सामोरं जावं लागतं. आणि हे वासनेचं परत गाठोडं जे आहे ते नवीन जाड जबरदस्त गाठोडं घेऊन आम्ही पुढे जातो. अशा प्रकारचं जे आहे ते ती त्यांनी ह्या ठिकाणी आपल्याला दृष्टी दिलेली आहे की त्या विषयाची आम्हाला इच्छा झाली. बरं ती विषयाची इच्छा झाल्यावर ते मिळेलच ती असं नाहीये, ते मिळालंही तर मिळणारही नाही. न मिळायला कारणे अनेक असतील, मिळणारही कारण अनेक, म्हणजे मिळालं तरी कारण त्याची असतात, नाही मिळालं तरी कारण आहे. पण नाही मिळालं तर काय होईल तर म्हणजे त्या ठिकाणी होऊ शकतं
की नाही मिळालं तर मला द्वेष निर्माण होईल त्या ठिकाणी. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी द्वेषाची सुद्धा व्याख्या केली आहे की आणि पसरलेला अभिलाषू अपूर्ण होय तोची द्वेषू. म्हणजे आम्ही अभिलाषू म्हणजे इच्छा आमची पसरली आणि ती जर पूर्ण झाली नाही, अपूर्ण होय तोची द्वेषू, मग इच्छेच द्वेषाबरोबर लग्न लागतं. आणि मग त्यातलं जे आहे ते द्वंद्व आणि मोह, म्हणजे मोह त्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणजे अहंकार त्याला पोचतो. म्हणजे अहंकाराच्या वेगवेगळ्या वृत्ती भागवतामध्ये दाखवलेल्या आहे की अहंकार जो आहे तो शोक करतो, अहंकार जो आहे तो हर्ष करतो, अहंकारामुळे भय होतो, क्रोध होतो, लोभ होतो, मोह होतो. तर शोक हर्ष भय क्रोध लोभ मोह स्पृहा दया अहंकारस्य दृष्टंते जन्म मृत्यूश्च नात्मना. म्हणजे अहंकाराच्या ह्या वेगवेगळ्या वृत्ती या ठिकाणी त्यांनी दाखवलेल्या आहे. आणि त्याचं सर्वांचं कारण असं आहे की अहंकार म्हणजे फक्त मी म्हणून नाही, या सर्व इच्छा ज्या आहे या सुद्धा त्या ठिकाणी जे आहे ते अहंकाराबरोबर त्यांनी मांडलेली. आणि पुढची जी ओवी आहे 167वी ओवी की मग दोघास्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह झाला, मग तो आजयाने वाढवला अहंकार. जसं पहिले म्हटलं या ठिकाणी की चांगलं वाईट, यश अपयश, शीत उष्ण असं जे द्वंद्व मोह आहे, ते हे जे आहे मला हवं मला नको, हवं आणि नको, हवं म्हणजे इच्छा, नको म्हणजे जे आहे तो द्वेष, त्याचा आहे तो असं जे आमचं जीवन आहे. आणि खरं म्हणजे ह्या द्वंद्वावर गीतेनं फार भर दिलेला आहे. जग द्वंद्वात्मक आहे, परत परत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जगाची रचनाच अशी आहे की जग बायपोलर आहे. आणि म्हणून भगवद्गीतेचा सेंट्रल आयडियाच अशा प्रकारचा आहे की समत्वम योग उच्चते. या बायपोलर जगामध्ये आम्ही जे आहे ते समत्व ठेवावं. म्हणजे आम्हाला इच्छा आणि द्वेष हे त्या ठिकाणी समोर दिसेल, पण आम्ही त्यातनं समत्व कसं राहावं हा सर्व उद्देश, हा सर्व जे आहे ते उपदेश आपल्याला ह्याच्यामधनं दिसतो, भगवद्गीतेमधनं दिसतो. आणि आता आपण जर असं म्हटलं की इच्छा आणि द्वेषला मुलगा झाला म्हणजे द्वंद्व मोह झाला. मोह म्हणजे काय? मूढता. मोह म्हणजे काय? इल्युजन. मोह म्हणजे काय? अविवेक. अविवेक म्हणजे काय? भेदाला सत्य मानणं. अविवेक म्हणजे काय? की देहाला मी देह आहे असं मानणं याला अविवेक म्हणतात. मी आत्मा आहे असं मानणं याला विवेक म्हणतात. तर असा मोह या ठिकाणी निर्माण होतो की मला चांगलं पाहिजे, मला वाईट नको, मला यशच हवं, मला अपयश नको. अशा प्रकारचं जे आहे ते आम्हाला जे वाटतं यांच्यामध्ये बडी टेरिबल पॉवर असते असं म्हणतात. श्री बेसरांनी टेरिबल पॉवर शब्द केलेला आहे यूज. म्हणजे मोह झालेला सुटणं फार कठीण. हा द्वंद्व मोह वाढीला लागला कशामुळे? तर म्हणजे आजोबा अहंकाराने त्याला वाढवला. कारण आजोबाचं नातवावर अधिक प्रेम देहबुद्धीने वाढवला. तर ही वासना म्हणजे जे आहे ते काही असो, चांगलं वाईट उंच नीच असं नाही पाहत. ते म्हणते की मला पाहिजे, आणि पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणून त्या दोघांचा ऐसा द्वंद्व मोह झाला, मग तो आजयाने वाढवेला अहंकार. तर हे पाहिलं आपण. आता याच्यानंतर जे आहे ते 161 आहे. आता ही जी द्वेषाबद्दल आणखी थोडं वर्णन या ठिकाणी दिलंय की द्वेष म्हणजे अत्यंत नावड, एक्स्ट्रीम डिसलाईक याला द्वेष म्हणतात. आणि त्यातून नाराजी उत्पन्न होते असा तो द्वेषाचं स्वरूप आहे. जो आपण समजतो तो द्वेष मत्सर नव्हे, हे डिसलाइकिंग म्हणतात त्याला. जी आपली वृत्ती उठते ती आपल्याला समजली पाहिजे. मनात तरंग येतो जातो, तो आपला शक्तिपात करतो. आपण जे बोलतो करतो वागतो ती सगळी गलती आहे, म्हणजे शक्तिपात होतो त्या ठिकाणी. म्हणून ही जी वृत्ती येते तिला दोन बाजू आहे, एक आवड आहे एक नावड आहे. हे मला हवं हे मला नको, हे वासनेचं व्यक्त स्वरूप आहे. मग खरा गुरु जो आहे, खऱ्या गुरुची जेव्हा कृपा होते तर काय होतं की ही वासना ही वृत्ती जी आहे त्याची निवृत्ती होऊन जाते. म्हणजे जेव्हा आम्ही गुरुच्या सान्निध्यामध्ये असतो, जेव्हा आम्ही ज्ञानेश्वरीच्या सान्निध्यामध्ये असतो, दासबोध अभ्यास वर्गामध्ये असतो, त्यावेळेस हवं नको ही जी वृत्ती आहे ही निवृत्तीमध्ये आम्ही खरोखरच त्या ठिकाणी जर आमचं लक्ष असेल तर ती निवृत्तीमध्ये, निवृत्ती सागरातच ही प्रवृत्ती जाऊन थांबते. आणि गुरु समोर जर गेलं तर गुरुच्या ह्याच्यामध्ये सुद्धा गुरुचं जे निवृत्ती स्वरूप आहे त्याच्यामध्ये जाऊन ही. तर मग काय होईल त्यावेळेस? तर म्हणजे मनामध्ये काही प्रतिक्रिया आली तर ती प्रतिक्रिया वृत्ती आली तर प्रतिक्रिया त्याला नाही होणार. मनात काही आलं तर येऊ दे, गेलं तर जाऊ दे.
अशी तटस्थ अवस्था त्या ठिकाणी निर्माण होईल असं याच्यामध्ये ओवीमध्ये जे आहे ओवीच्या भाष्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी. आणि मग पुढचं जे आहे 168वी ओवी 168 मध्ये त्यांनी म्हटलंय की जो धृतीशी सुद्धा प्रतिकूळ नियमाही नागवे सळू आशा रसे खेदुलू जाण सांगता. म्हणे काय झालं तर म्हणे हा माणूस जो आहे कसा आहे तो धीराने त्याला राहायला हवं. पण वासना कसं आहे तर म्हणे धीराच्या मुळावर असते. वासना उत्पन्न झाली की धीर राहत नाही. वाट पाहणं मग तिथे चालतच नाही काही. एकदा वासना उत्पन्न झाली ज्योतिषे सदा प्रतिकूळ म्हणजे हा वाट वाट पाहण्याच्या अगेन्स्ट असं म्हणायला. आणि नियमाही नागवे सळू म्हणजे नियमांनाही तो काय करतो तर म्हणजे नियमांनी आटोप घेतो. नियमही पाळत नाही. मनात येत्या क्षणीत जर गोष्टी घडू लागल्या तर ते म्हणतात मग जीवनच काय ते असं श्री गुरु बेलसरांनी लिहिलंय. परमार्थ काय आहे तर म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला इंटेन्स रेस्पिरेशन आणि इन्फिनिट पेशन्स हवा म्हणजे धीर खूप हवा. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आलाविना म्हणजे धीराचं महत्व जे आहे तितिक्षेचं महत्व आणि धीराचं महत्व बरंच दिलेलं आहे. त्या द्वंद्वमोह काय करतो म्हणतो हा द्वंद्वमोह जो निर्माण झाला या ठिकाणी तो म्हणतो की नाही मला तर लागलीच झालं पाहिजे. तर असं लिहिलंय श्री गुरु बेलसरांनी की असं जर झालं की मला हवं आणि लागलीच झालं तर म्हणजे जीवन निरस होऊन जाईल. इंतजार मध्ये जो एक आनंद आहे की अरे त्यांनी दिलंय पुढे उदाहरण की म्हणे प्रिया ते प्रिया म्हणते प्रियकराला की अरे तू येथेच राहा. पण हा का तर म्हणे मला इंतजार मध्ये जो आहे तो आनंद आहे. तर पण आता हा इंतजार जो आहे हा जो धीर आहे एवढाही नको की आम्हाला जे आहे ते प्राण जाईल असं त्यांनी लिहिलंय. म्हणजे वाट पाहणं जे आहे ते किती तुकारामांनी लिहिलंय संत तुकारामांनी की जाळवणी संसार बैसलो अंगणी नाही तुझ्या मनी मानसी. अरे तुझ्या मनात कसंही येत नाही. धीर तो कारण साध्य नारायण ठीक आहे जो आहे तो भगवंताची जे आहे ते आम्हाला लाभ होईल आम्ही जर धीर ठेवला तर अशा प्रकारे हे जे त्यांनी ह्या ठिकाणी दिलंय की धृतीचे सदा प्रतिकूळ नियमाही नावगवे सळू आशा रसे शेदुलू झाला सांगता. म्हणजे जे आहे ते द्वंद्वमोह काय करतो तर म्हणजे धीर नाहीसा करतो. द्वंद्वमोहामुळे काय होतं आम्हाला वाट पाहायची आमची जी आहे ती स्टेमिना जातो. नियमित जीवन आम्ही भंग करतो म्हणजे आम्ही अनियमाने चालतो. आम्हाला तिथे लवकर जायचं असतं लवकर विषय हवा असतो म्हणून नियम त्या ठिकाणी नियमित जीवन भंग करतो आणि आशा रसाच्या बळावर जगतो. म्हणजे आशा दुःखास कारण आहे यासाठी. कारण आशेमध्ये आम्ही नेहमीच आशेमध्ये असतो जरी आम्हाला मिळत नाही आम्ही विचार करतो आज नाही मिळेल उद्या मिळेल बरं परवा मिळून जाईल म्हणून. आणि हे जर आमचं थांबलं असं पूर्ण तर मग काय होईल तर म्हणजे आम्ही एक प्रकारे मुक्तच होऊन जाऊ या ठिकाणी. तर पुढचं जे आहे ते पुढची ओवी आहे की असंतुष्टीची या मदिरा मत्त होऊन धरुदरा ओवरा विकृती. म्हणजे आशेने लठ्ठ झालेला हा द्वंद्व मोह मुलगा दारू पितो. कशाची दारू पितो म्हणजे असंतुष्टीची दारू पितो. दारू पिऊन काय होतो म्हणे बेभान होतो. कितीही भोग मिळाले तरी याला संतोष होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जैसा भोगी कामू वाढे का इंधने आगीशी हकाक चढे. म्हणजे एखादी आग लागली असेल आपण इंधन टाकलं तर आग आणखीन वाढते. तशा प्रकारचा हा भोगी आहे की भोग मिळालं त्याला असं वाटतं किंवा आणखीन भोग हवा त्याचा संतोष होत नाही. भोगेच्छा त्याची वाढते. तर ती अपूर्ण राहिली की असंतोष निर्माण होतो आणि हा असंतोषच मदिरा आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आणि वाढे जव जव मोह तव तव विषयी राहो. तसं जो आहे तो मोह त्याला जो असतो त्या ठिकाणी काय होतं तर म्हणजे तो जो आहे त्याच्यामध्येच तो राहतो. तर पंचविषयाच्या घरात विकृती रूप स्त्रीला घेऊन विषयाचे अखंड सेवन करतो. अशा प्रकारचं त्यांनी वर्णन या ठिकाणी केलंय द्वंद्व मोहाचं. मग मध्यम मार्ग कोणता म्हणजे मध्यम मार्ग जो आहे तो हा आहे की आम्ही योग्य कार्य करावं त्याच्याकरता नीट प्रयत्न करावे आणि
नीट प्रयत्न करून त्याच्यानंतर भगवंताला असं म्हणावं की बा तुझी जी इच्छा असेल, हमें राजे उसमें तेरी रजा आहे, ये भी वाहवा आहे आणि वो भी वाहवा आहे. अशा प्रकारचं जे आहे त्या ठिकाणी आपलं चिंतन असायला हवं. हा मध्यम मार्ग आहे. आणि पुढे 117वी ओळीमध्ये त्यांनी असं सांगितलंय की त्याच्यामध्ये अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह जे काय की त्यांनी असं लिहिलंय, निगेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह, होकारात्मक बाजू किंवा नकारात्मक बाजू. खरं म्हणजे ही नकारात्मक बाजू सर्व भाष्यकारांनी दिली आहे. फक्त बेसरांनीच होकारात्मक बाजू दिली या ठिकाणी या ओवीच्या संदर्भामध्ये. त्याने भावशुद्धीची वाटे विखुरले विकल्पाचे काटे, मग चिरिले आव्हारे अप्रभू. म्हणजे भावशुद्धी, अंतःकरण शुद्धी ती जी आहे ती मोहाचे विकल्पाचे जे काटे आहे, म्हणजे आमच्या ज्या कल्पना आहे, चुकीच्या कल्पना आहे, विपरीत कल्पना आहे, भ्रम आहे, संशय आहे, बुद्धिभेद आहे, विरुद्ध कल्पना आहे, हे सर्व कसं आहे ते म्हणतात की म्हणे हे जे आहे ते आम्हाला भावशुद्धीच्या वाटे, ते आम्हाला भावशुद्धीच्या मध्ये येतात. आणि म्हणून संत म्हणतात की सत्यकर्म आचरे रे, सत्यकर्म आचरे रे बापा, सत्यकर्म आचरे होईल हित, वाढेल दुःख असत्याचे. म्हणजे बाहेरचं आचरण हे आतल्या मनातल्या शुद्धीवर अवलंबून आहे. आणि ती शुद्धता राहू न देण्याचा हा मोहाचा प्रयत्न असतो. म्हणजे आमच्या मनामध्ये जे विचार आहे ना, तर हा मोह जो आहे तो नेहमी आम्हाला मलिन करत असतो आमच्या विचारांना. मग हा मोह जो आहे तो मलिन करत असतो. तर म्हणजे त्याच्यावर तुम्ही हे खूप जबरदस्त काटे रस्त्यामध्ये, आमच्या अंतःकरणाच्या शुद्धीच्या रस्त्यामध्ये, म्हणजे आमच्या अंतःकरणाच्या शुद्धीच्या वाटेवर हे काटे पसरलेले आहे. आणि मग जेव्हा हे काटे अशा प्रकारचे पसरलेले आहे, आम्ही पुढे जाऊ शकत नाही, तर त्यावेळेस आम्हाला आडवाटा सुद्धा मिळतात. म्हणजे निषिद्ध कर्म करण्याकरता जे आहे ते वाटा मिळतात. आणि आम्ही जे आहे ते काय करतो, तर म्हणजे आम्ही निषिद्ध कर्म करतो त्या ठिकाणी. तर भावशुद्धीची वाटे विखुरले विकल्पाचे काटे, मग चिरले वाटे अप्रवृत्ती. म्हणजे चिरेबंदी दगड घेऊन जे आहे ते त्यांना सांगायचं या ठिकाणी की अप्रवृत्तीची वाट तुम्ही जो आहे तो विचार करणारा मनुष्य तो जे आहे ते निषिद्ध कर्म करणार नाही. पण याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय, सर्व भाषकांनी असं सांगितलंय की हे सर्व जे आहे ते अंतःकरणाच्या शुद्धीमध्ये हे सर्व रोडे येतात, हे सर्व ऑब्स्टेकल्स येतात आणि निषिद्ध कर्म करायला सुद्धा जो आहे तो आम्हाला प्रवृत्त करतात. आणि म्हणून त्याच्यापासून जे आहे ते आम्ही सावध राहावं, अशा प्रकारच त्यांनी सांगितलं या ठिकाणी. आणि मग काय होतं शेवटली ओवी या ठिकाणी की त्यांनी भूते भांबावली म्हणून संसाराची या आडवा माझी पडली, आणि मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. म्हणजे अशा चमत्कारिक चुकीच्या कल्पना मनात ठेवून प्रपंचातली माणसं ही अरण्यात सापडल्यासारखं त्यांना वाटतं. त्यामुळे प्राणी भांबावतो, तो जणू काही संसाराच्या आडरानात पडतो. कारण की मुख्य वाट जी आहे ती बंद झालेली असते. मग तो आडवाटेने जायचा प्रयत्न करतो, मग ते निषिद्ध कर्म असतं. मग तिथे निषिद्ध कर्म जर असेल तर मग त्याला महादुःख होतं. निषिद्ध कर्म करून, आता एखाद्याने निषिद्ध कर्म केला आणि तो जर जेलमध्ये गेला त्या निषिद्ध कर्मामुळे, तर त्याला महादुःख होणारच. तर ते म्हणतात त्या ठिकाणी त्याला महादुःख होतं, म्हणजे महादुःखाच्या दांडक्याने बळवले गेले, अशा प्रकारचं वर्णन केलंय की मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. म्हणजे त्या दांडक्यानी ते कोणतं दंड आहे तो म्हणे महादुःखाचा दंड आहे. आणि तो काय येतो तर म्हणे हा जो आहे तो चुकीच्या विकल्पाच्या कल्पना ठेवल्यामुळे प्रपंचात तो वाटचाल करतो. म्हणजे संसाराचे अरण्य रूपक हे भागवतात पण सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे जन्म मरण आहे, गर्भवास आहे, यमलोक आहे, यातना आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की त्यांना दुःख भोगावं लागतं त्या ठिकाणी. नरसिंह मेहताचं उदाहरण श्री गुरु बेसाने दिलंय की म्हणजे नरसिंह मेहता होते आणि ते जे आहे ते त्यांचा जावई वारला म्हणून मुलगी विधवा झाली, आणि मुलगा वारला त्यामुळे सून विधवा झाली. मग तर स्वतःची बायको आणि या दोन विधवा मुली असे चौघे राहत होते. आणि त्यांना भेटायला एक ग्रस्त आले आणि म्हणाले, अरे तू कसा राहतो इथे? म्हणे काही नाही, हा योग जसा आहे तसा आहे, पण आम्ही चौघे जण भगवंताच्या भजनात असतो, असा आनंद या ठिकाणी आहे. तर मला असं म्हणायचं या ठिकाणी की हे जे आपल्याला आज या ठिकाणी पुष्कळशा दृष्टी बदलण्याकरता उपदेश या ठिकाणी दिलेला आहे, असं आपल्याला स्पष्ट
समजून येतं या ठिकाणी की आमचं जे आहे ते काय आहे, तर म्हणजे जे आहे ते इच्छा मोह जे आहे ते इच्छा द्वेष समुत्थेन, म्हणजे इच्छा आणि द्वेषामुळे काय होतं, आम्हाला द्वंद्व मोह होतो, आमची दृष्टी जी आहे ती भरकटते, चुकीची दृष्टी होते आणि सर्व भूतानी समोह, सर्वांबरोबरच असं होतं, मोहरूपी आमची जी दृष्टी आहे सर्गे यांतीपर्यंत ही जन्मापासूनच असते आणि गुरुच्या आशीर्वादाने, गुरुच्या कृपेमुळे ही दृष्टी जी आहे ती आम्ही ज्ञानेश्वरी दासबोधी अभ्यासाच्या अभ्यास करून बदलायचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. दृष्टी जास्तीत जास्त जितकी आपल्याला आकलन होईल याचं आणि समजेल आणि त्याप्रमाणे आपली दृष्टी जी आहे ती हळूहळू बदलेल अशी आपण भगवंताला प्रार्थना करूया. आणि म्हणजे भगवंताची ओळख आम्हाला जी आहे ते आमच्या इच्छा द्वेषा आड आल्यामुळे होणार नाही, ते जातील आणि भगवंताची आम्हाला ओळख होईल. अशा प्रकारे चिंतन करून आपण या ठिकाणी थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना वंदन करतो. आपल्या सर्वांना अभिवादन. काल संत नामदेवांची आणि संत सावतामाळी यांची पुण्यतिथी होती. त्यांचं सुद्धा स्मरण करतो या निमित्ताने. आणि सगळेजण श्लोक एकत्र आपण म्हणूया. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मदा सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरूदम भवारू. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. या आधीच्या सत्रात आपण काम आणि क्रोध यांचा बराच विचार केला होता आणि पुढचं तिसरं चरण आपण घेणार होतो. पण त्याच्या आधी पुन्हा ज्ञानेश्वरी बघताना काम आणि क्रोध याच्यावरती 34व्या श्लोकाचं विवरण ज्ञानेश्वरीमध्ये जे केलेलं आहे ते फार आकर्षक आहे. आणि सर्वच संतांनी काम आणि क्रोध याची निंदा केलेली आहे, तशी ज्ञानेश्वरांनी सुद्धा केलेली आहे. त्यामध्ये या ओव्या फार छान आहेत पटवून द्यायला, की वेगवेगळ्या तुलना त्यांनी त्याच्याशी केलेल्या आहेत ज्ञानेश्वरांनी, एक अभ्यास म्हणून आणि आपल्या लक्षात राहावं म्हणून हे आपण बघायला हवं. म्हणून मी हे वाचतो. 241वी ओवी सांगते तिसऱ्या अध्यायातली. हे ज्ञानदेवीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्कजे, देहदुर्गीचे धोंड, इंद्रियाग्रामीचे कोंड, यांचे व्यामोहाधिक बंड जगावरी, हे रजोगुण मानसाचे समूळ आसुरियेचे, धायपण ययाचे अविद्या केले. त्या व्यतिरिक्त अजून पुढे त्याच श्लोकाच्या खालचं जे विवरण आहे त्याबद्दल त्यांनी ही संतोषवन खांडिले, धैर्यदुर्ग पाडिले, आनंद रोप सांडिले उपडून या, ही बोधाची रूपे लुचली, सुखाची लिपी पुसली, जिवारी आगी सुजली तापत्रयाची. पुढे अजून ते म्हणतात, हे जळे विण बुडविती, आगी विण चाळीती, न बोलता कवळीती प्राणी आते, हे शस्त्र विण साधिती, दोरे विण बांधिती, ज्ञानी अशी तरी वदती पैज घेऊनी. अर्थ सरळ आहे, आपण तो सविस्तर नंतर पुन्हा बघू शकतो. परंतु कामक्रोधाबद्दल इतकं त्यांनी छान पटवून दिल्यानंतर तरी सुद्धा ते आपल्या वाट्याला काय हवे, कारण त्यांच्या सांगण्याचा आपल्याला विसर पडतो. वाचताना ते छान वाटतं, पण जेव्हा या गोष्टी उत्पन्न व्हायची कुठे जर का आपल्याला संवेदना जर का निर्माण झाली तर त्यावेळी हे आपल्याला आठवलं पाहिजे, आणि जेणेकरून ते आपल्या वाटे येणार नाहीत, आपल्या ज्ञानाच्या आड येणार नाही, आपल्या परमार्थाच्या आड येणार नाही, याची आपल्याला काळजी घेता येते. 34व्या श्लोकाचा अर्थ त्यांनी सांगितला की प्रत्येक इंद्रियाची विषय अविषय आणि आवड निवड ही मूळचीच ठरलेली आहे. त्याच्या आवडीनिवडीच्या ताब्यात आपण जाऊ नये, कारण त्या गोष्टी आपल्या परमार्थ मार्गाच्या आड येणार आहेत, असं 34वा श्लोक सांगतो. आणि त्याचं विवरण ज्ञानेश्वरांनी जे केलेलं आहे की जैसा कवळोनी या पारधी, घातीची या संधी आणि मृगाते बुद्धी साधावया, येथ तैसेची परी आहे, म्हणून संगू तुझ नोहे पार्था दोन्ही कामक्रोध हे घातुक जाणे. कामक्रोधावरती याच्या आधीचं विवरण केल्यानंतर सुद्धा हे आपल्याला इथं बघावंसं वाटलं, हे मी सांगतो. तिसऱ्या चरणाकडे आपण बघूया. तिसरा आणि चौथा चरण आज दोन्ही आपण त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करूया.
म्हणजे मग पुढे जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा आपण पुढचा श्लोक बघू शकू. नको रे मदा सर्वदा अंगीकारू. फार महत्वाचा मुद्दा कामक्रोधानंतर, की मद म्हणजे दुसऱ्याला त्रास होईल असं उन्मत्तपणे वागणं. अगदी उन्मत्तपणे हा शब्द जरी काढून टाकला तरी तसं वागणं, याचं नाव मद आहे. माझ्याकडे पूर्व प्रारब्धाने सत्ता, सौंदर्य, बुद्धिमत्ता, बलवान शरीर असा कुठला तरी प्लस पॉइंट जेव्हा असतो, तेव्हा त्याचा परिणाम चित्तामध्ये उर्मटपणाचा भाव उमटण्यात होतो. आणि जेव्हा तो कर्मेंद्रियाच्या पातळीवरती येतो तेव्हा तो मद हा व्यक्त होतो. 5 मद सांगितलेले आहेत. सत्ता, संपत्ती, कुल, जाती आणि ज्ञान. सत्तेचा मद असतो, संपत्तीचा मद असतो, ज्या कुळात जन्माला येतो त्या कुळाचा एक मद निर्माण होतो. स्वाभिमान असावा तिथपर्यंत ठीक आहे, परंतु त्याचं मदात रूपांतर होता कामा नये. जातीचा असतो आणि ज्ञानाचा सुद्धा मद असतो. याबद्दल वामन पंडितांची एक कथा सांगितली जाते. आपल्याला माहिती आहे की वामन पंडित यांनी ज्ञानेश्वरांवरती सुद्धा टीका केली होती. ज्ञानेश्वरीवरती पण त्यांनी टीका केली होती. त्यांची एक ओवी आहे म्हणे, त्याच्यावरती टीका करताना, टीका म्हणजे निगेटिव्हली मी म्हणतोय, त्याचं विवरण किंवा समर्थन करतानाच असं नाही, की वामन पंडित म्हणतात गीता जाते पश्चिमेकडे आणि टीका जाते पूर्वीकडे. म्हणजे ज्ञानेश्वरांची जी टीका आहे ती पूर्वीकडे जाते आणि गीता पश्चिमेकडे. हे दोन विरुद्ध अर्थाचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि हा भयंकर मत घेऊन ते चाफळला समर्थांच्या भेटीसाठी गेले. आणि चतुर्दश ब्रह्म जो दशक आहे, 7वा दशक, त्याच्यावरती समर्थांचं निरूपण चालू होतं आणि त्यातला तिसरा समास हा चतुर्दश ब्रह्माचा आहे. ते सगळं ऐकून त्यांनी समर्थांना विचारलं की असं ब्रह्म तर एकच आहे, ही 14 ब्रह्म कशी काय? समर्थ साक्षात्कारी संत होते. त्यांनी सुद्धा त्यांना विचारलं, तुमच्या मनात त्यांचे हावभाव बघून वगैरे विचारलं, चेहऱ्यावरची अस्वस्थता, तुम्हाला काही शंका आहे का? तेव्हा त्यांनी हा प्रश्न विचारला की ही 14 ब्रह्म आणली कुठून म्हणून. समर्थांनी त्यांना भरपूर समजावून सांगितलं. आणि शेवटी शाश्वत ब्रह्म जे आहे ते वेगळं, ते शेवटचं, भरपूर समजावून सांगितलं, परंतु काही त्यांना ते पटत नव्हतं. शेवटी समर्थांनी मारुतीचं रूप धारण केलं आणि आपल्या शेपटीचा तडाखा वामन पंडितांना दिला. तेव्हा वामन पंडित ठिकाणावर आले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, रडायला लागले ते. आणि त्या वेशात त्यांनी विचारलं, मारुतीच्या रूपात त्यांनी वामन पंडितांना विचारलं, आता कळलं का? ते म्हणाले, हो कळलं म्हणाले. आणि मग पुन्हा समर्थांनी आपलं रूप धारण केल्यानंतर पुन्हा त्यांनी विचारलं, आता प्रश्न आहे का? मग ते म्हणाले, हो अजूनही प्रश्न आहे. त्यामुळे मग तेव्हा का बरं तुम्ही नाही म्हणालात जेव्हा मी तुम्हाला विचारलं? तेव्हा वामन पंडितांना समर्थांची मनोमन खात्री पटली आणि म्हणून ते म्हणाले की ते मारुतीरायाला कोण प्रश्न विचारणार? मारुतीराय प्रत्यक्ष तुम्ही आहात, मी तुमची क्षमा मागतो. अशी त्यांनी वामन पंडितांनी क्षमा मागितली. आणि पुढे तो ब्रह्मराक्षसाचाही आपल्याला माहिती आहे, वामन पंडितांच्याच बाबतीत घडलेला प्रसंग, की पिशाचची ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. ती मी त्याच्यावरती वेगळा श्लोक आहे पुढे, अहंता गुणे ही सर्व दुःख होते वगैरे जे काय पुढे आहे ते ब्रह्मराक्षसावरचा तो श्लोक आहे. जनी हित पंडित सांडून गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले, हा तो श्लोक आहे. त्याच्यावरती पुढे ती ती कथा आपल्याला आपण अजून विस्तृत स्वरूपामध्ये बघूया. पण इथे सांगायचं कारण मद मद त्यांना जो आपल्या ज्ञानाचा जो झाला होता, आपल्या अहंकारामुळे तो जो मद झालेला होता, तर तो मद त्यांचा कसा समर्थांनी दूर केला हे आपण बघितलं. याच्यात ज्ञानेश्वरीमध्ये समर्थांच्या दासबोधामध्ये पण एक ओवी आहे, जैसे यादव निमाल उत्पन्नपणे भगवंतपणे त्यांचा नाश करतो. यादवांना सुद्धा मद झाला होता आपल्या शौर्याचा. तर हा मद हा नसावा, त्याच्यासाठी आपण हे विवरण बघितलं, अगदी थोडक्यात केलं. पुढचं जे चरण आहे ते नको रे मना मत्सरू दंभ बारू. माणूस जेवढा बुद्धिमान असतो, जेवढा शक्तिशाली असतो, तितका तो जास्त इतरांचा मत्सर करतो. आणि मत्सराने ते नेहमी दुसऱ्याचं चिंतन असं होतं की स्वतःचाही तो नाश करतो. दुसऱ्याचा तर त्या मत्सराने नाश होतोच, पण स्वतःचाही तो नाश करून घेतो. ज्ञानी माणूस सुद्धा ज्ञानी माणसाचा मत्सर करतो, हे सुद्धा बघायला मिळतं. आणि पुन्हा मत्सराचा विषय हा मनाच्या श्लोकात येतो. तो चित्ताला आतमध्ये कसा त्रास देतो, त्याची विनोबा भावेंनी सांगितलेली ती गोष्ट आहे की 2 मित्र हिमालयात साधनेला जातात. एकाच वेळी बाहेर पडतात, दोघंही ठरवून बाहेर पडतात.
हिमालयात जातात. दोघांची स्थानं जरा एकमेकांपासून दूर असतात. 20-25 वर्ष जवळपास ते साधना करतात, वेगळ्या गुहेमध्ये राहत असतात. आणि त्यातल्या एकाला देव प्रसन्न झाला आणि देवाने त्यांना विचारलं, वत्सा तुला काय हवं म्हणून सांग. तर यांनी काय मागावं, यांनी विचारलं त्याला काय दिलं म्हणून. त्याला जे दिलं असेल त्याच्या दुप्पट मला दे. भगवंत म्हणे अजून त्याची साधना तेवढी झालेली नाहीये, त्यामुळे माझी त्याच्यावरती तेवढी प्रसन्नता नाहीये. मग असं करू आपण की त्याचं झाल्यानंतर मग तुझं बघू म्हणून. हा म्हणाला ठीक आहे मी थांबतो म्हणे, पण त्याला जे मिळेल त्याच्या दुप्पट मला द्या. त्या दुसऱ्याची साधना जेव्हा पूर्ण झाली, परमेश्वर त्यांच्यावरती प्रसन्न झाला आणि त्यांना विचारलं तुला काय हवं. हा हुशार होता. यांनी मागितलं माझा एक डोळा काढून टाक, मला 2 डोळे आहेत ना, मला एक डोळा पुरे हे जग बघायला, एक डोळा काढून टाक. तथास्तु म्हटल्यानंतर तसंच झालं. आणि इकडे जो पहिला होता त्याचे 2 डोळे गेले. म्हणजे मत्सर दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक मिळावं यापोटी जो मत्सर होतो त्याने आपलं कसं नुकसान होतं. दैवी उपासना करावी आणि हा मनातला मत्सर काढून टाकावा. गुळवणी महाराजांचे एक शिष्य होते दत्त महाराज कवीश्वर म्हणून. त्यांनी जी गुरुकडे प्रार्थना केलेली आहे त्यातलं एक चरण याबद्दल फार सुंदर आहे. ते म्हणतात की मज कुणी कटवचू त्रासी येले की मानभंग करून अवमानिले, निंदा प्रसंग स्तुतीच्या समयास यावा, त्याचा समूळ विसर मजसी पडावा. म्हणजे कुणी, आपण तर मत्सर करू नये, पण कुणी जर का आपली निंदा, आपला मत्सर, आपला द्वेष हा जर का कोणी केला तर आपल्याला त्याचा विसर पडावा. या प्रसंगी तुम्ही माझ्या चित्तामध्ये प्रगट व्हावं आणि मला या गोष्टीचा विसर पडावा. अशा प्रकारचं मागणं दत्त महाराज कवीश्वरांनी गुळवणी महाराजांकडे केलं. कारण अशा चित्तामध्ये भगवंताला प्रकट व्हायला आवडतं. खरं तर हे सुरुवातीचे श्लोक आहे हे सगळे कर्मप्रधान आहेत, पण कर्म करायला सुद्धा मुळात सुद्धा आधी कर्माने चित्तशुद्धी होते हे सांगितलं जातं, हे आपण ऐकतो. परंतु कर्म करताना सुद्धा आपलं आधी चित्त शुद्ध असावं, जेणेकरून या चित्तामध्ये भगवंताला प्रकट व्हायला आवडेल. असा विचार करून मी आता इथे थांबतो. आत्मषटक मागचे म्हणतील, आपण त्यांच्याबरोबर म्हणूया. जय जय रघुवीर समर्थ. मनोबुद्धिहंकार चित्तानि नाहम्, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योमभूमिर्न तेजो न वायु, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ, मदो नैव मे नैव मात्सर्यभावा, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षा, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं, न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः, अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्या, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, अहं निर्विकल्पो निराकाररूपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णं
पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरि ओम।